नमस्कार मित्रांनो, आज मी DS कुलकर्णीच बोलतोय. ओळखता तुम्ही मला चेहऱ्याने? येस. व्हिडिओ व्हायरल, अफवा, सोशल मीडिया ग्रुप, DSK विक्टिम ग्रुप, DSK वेलविशर ग्रुप, सो मेनी चिक्कार गोष्टी चालल्यात माझ्या पश्चात, माझ्या समोर. मला काही गोष्टी कानावर येत आहेत. ते एकदा मी डायरेक्ट तुमच्याशी का बोलू नये? हा DS कुलकर्णी काय परकाय की काय तुमच्याशी, की तुम्हाला ग्रुपमधनं त्याची माहिती काढून घ्यावी? अफवा तर एवढ्यात की विचारू नका. मी छान धडधडीत जिवंत आहे. मी बिलकुल 68 वर्षाचा नाही. मी छानपैकी आजही 28 वर्षाच्या तरुणासारखं काम करू शकतो. येस, कॉन्फिडन्सने सांगतो. कुठलीही शारीरिक काळजी नाही. आर्थिक अडचण, उडाताण, कॅशक्रंच ज्याला म्हणतात, एव्हरी डे इज नॉट ए संडे सॅटर्डे, तर त्यातला प्रकार चालू आहे. घाबरण्यासारखं नाही आहे. तरी पण तुम्हाला एक खुलासा करायला पाहिजे. लोकांनी काहीतरी सांगण्यापेक्षा मी का सांगू नये तुम्हाला? काय चाललंय काय एक्झॅक्टली? DSKनं नेमकं काय झालंय? कशामुळे एवढे अफवा होतात? DSK बुडाले का? DSKने ऑफिस बंद केलं का? DSK आमचे पैसे बुडवणार का? व्याज पण हा माणूस वेळेत देत नाही. अरे थांबा, काहीच्या काही मनात विचार आणू नका. तुम्हाला आठवतंय का तुमच्यातले कित्येक जण 1980 साली पैसे दिलेत तुम्ही माझ्याकडे ठेवलेत की नाही बघा. 80 साल ते 2017 किती झाले? 37 वर्ष हा माणूस तुम्हाला वेळेत व्याज देतोय. आज 80 ते 37 एवढे वर्ष तुम्हाला वेळेत व्याज देतोय. त्याचं कारण फाउंडेशन भक्कम आहे. हे मी का केलं? तुमच्याकडनंच का पैसे घेतले? सगळे बिल्डर 4 पार्टनरकडनं पैसे घेतात. चौघं, अशी जर वेळ आली कॅश क्रंचची तर चौघातच भांडण होतात. मेन पार्टनर असतो, त्याला उरलेले 3 पार्टनर म्हणतात, ए तुझ्यामुळे माझे पैसे अडकले. किंवा काही बिल्डर पुण्यातले फंड बरोबर पार्टनरशिप करतात. मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल फंड असतात. ब्लॅकस्टोन असेल, ICICI असेल. निम्म प्रॉफिट त्यांना द्यावं लागतं त्या बिल्डिंगमधलं. तिसरे, ज्यांचे राजकीय पार्टनर, त्यांना कुठलीच काळजी नाही. मी मात्र माझे मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, कारण मी कसबा पेठेत एका छोट्या खोलीत वाढणारा मुलगा, मला कळतं की अरे आपलं प्रॉफिट यांना का देऊ नये. म्हणून 80 पासून या DS कुलकर्णीने तुम्हाला प्रॉफिट दिलं का नाही? दिलं. व्याज रूपाने दिलं. पूर्वी तर भरपूर व्याज देत होतो. जसे जसे RBIचे रूल्स, सगळे गव्हर्नमेंटचे रूल आले, त्यांच्या रूलमध्ये बसवून दिलं. सगळे कायदेशीर व्यवहार केले आणि जवळजवळ ऑक्टोबर 16 म्हणजे अजून ऑक्टोबर 17 यायचं आहे, 10 महिन्यापर्यंत तुमचं व्यवस्थित सगळं चाललेलं होतं. तुम्हाला व्याज वेळेत मिळत होतं. आज जवळजवळ एक 6,000 फॅमिली असतील याच्यामध्ये माझ्याकडे FD म्हणून ठेवतात. आज गेले हे 35 वर्ष ते 37 वर्ष, निदान 25 वर्ष आले. तुम्हाला मी 4,000 लोक दाखवतो की त्यांची 25-25 वर्ष माझ्याकडे FD आहेत. आधी कित्येक लोकांच्या 80 पासून आहे, कोणाच्या 82 पासून आहेत. कधी या DS कुलकर्णीची व्याजाची तारीख चुकली नाही, मुद्दलाची तारीख चुकली नाही. आणि म्हणूनच तुम्ही लोकांनी डोक्यावर घेतलं. तुम्ही 5 ते 6,000 लोक, तुमच्या फॅमिलीत प्रत्येकी 5 लोक, म्हणजे 30,000 लोक माझे ब्रँड अँबॅसेडर म्हणून. DSK म्हणजे विश्वास, DSK म्हणजे बँक, DSK म्हणजे चांगला माणूस, DSK सगळं वेळेत बघतो, असं करून तुम्ही मला प्लॉट दिले. कोणी स्वतःच्या जमिनी दिल्या, कोणी माझ्याकडे फ्लॅट घेतले, कोणी गाड्या घेतल्या, कोणी आमच्या शाळेत मुलांना घातलं, कोणी आमच्याकडे पैसे FD ठेवायला प्रवृत्त केलं, कोणी माझ्या कॉलेजमध्ये मुलांना घातलं. अशा प्रकारे हा सुंदर बिझनेस चालत असताना साधारणतः जानेवारी 16 पासून धक्के बसायला सुरुवात झाली. खरं तर जेव्हा मोदी सरकार निवडून आलं, हे चांगलं झालं की मोदी सरकार मध्यमवर्गीयांकरता चांगलं काम करतंय. मोदी सरकारपासून आल्यापासून लक्षात आलं की येस, मध्यमवर्गीयांचं हे आपलं सरकार आलेलं आहे आणि रिअल इस्टेटमध्ये आता भाव कोसळणार आहेत किंवा वाढणार नाहीत. कोसळण्याचा अर्थ काय? आकाशाला भिडलेले भाव जर जमिनीवर आले, आपण म्हणतो माणसाचे पाय जमिनीवर, तसे नॅचरल भाव येतील. आणि म्हणून आम्ही जून 15 पासूनच याची सर्वासरी सुरू केली की तुम्हा FD होल्डरला, जे इतक्या वर्ष हे तुमचे 5,000 लोक गुणिले प्रत्येकी 5 माणसांची फॅमिली किंवा 6,000 गुणिले 5, हे आज आपले जे गुणगान गातात, ज्यांच्या जीवावर आपलं घर चालतं, ते कदाचित दुखवले जातील. म्हणून आम्ही डिसेंबर 15ला PJ मेडिकल कॉलेजला एक एक्झिबिशन भरवलं आणि त्याला जाहिरात दिली, मास्टर प्लॅन एकावर एक घर फ्री. पाठोपाठ जानेवारीत आम्ही मुंबईला एक्झिबिशन भरवलं, तिथेही एकाला एक घर फ्री. चांगलं बुकिंग मिळालं. पण एप्रिलमध्ये ठाण्याच्या बिल्डरनी आत्महत्या केल्यानंतर मार्केटमध्ये असं एक सेंटिमेंट आलं की अरे बापरे, बिल्डरला आत्महत्या करायला लागते. भाव कोसळायला सुरुवात झाली. इन्व्हेस्टर पळून जायला सुरुवात झाली. हा धंदा मेजर इन्व्हेस्टरवर चालतो. DSK ग्रुपने कधी ब्रोकर्स आणि इन्व्हेस्टरला फ्लॅट विकला नाही. पण सगळीकडे हा इन्व्हेस्टरचा बिझनेस असतो. बिल्डिंग लाईनमध्ये इन्व्हेस्टर मार्केट असतं. एक एक माणूस 5 फ्लॅट 10 फ्लॅट असं सगळ्या मुंबईत तर 99% बुकिंग इन्व्हेस्टरचं असतं. या लोकांनी जो मूळ फ्लॅट समजा 50 लाखाचा असेल तर यांना 30 लाखाला 32 लाखाला घेतलेला असतो. तो त्यांनी समजा 32 लाखाला घेतलेला फ्लॅट ते 28 लाखाला देऊन टाकायला सुरुवात झाली. जो तुम्हाला फ्लॅट 50 लाखाला मिळत होता तो 28ला मिळाला. लोकांना वाटतं अरे बापरे, निम्म्याने कमी आले. परिस्थिती अशी आहे, 50चा फ्लॅट तुमचा होता, होलसेल परचेसमध्ये जसं घाऊक बाजारात स्वस्त असतो, ते इन्व्हेस्टरने 32 घेतलेला असतो. आणि इन्व्हेस्टर म्हणतो आपण जर आता नाही विकला
आता 32 पण बुडतील, ठीक आहे 2 लाख लॉस, त्यांनी 30-28ला विकतो आणि असं मार्केट खाली आलं. असं मार्केट खाली आल्यानंतर आज प्रचंड प्रमाणावर फ्लॅटचे बुकिंग कमी व्हायला लागलं. पुढे रेरा ॲक्ट येणार याची चर्चा सुरू झाली. मोदी सरकारला एक चांगली घटना आहे, अमेरिकेसारखं जगभर जे चालतं की ऑर्गनाइज सेक्टरला फक्त याच्यामध्ये ठेवायचं, अनऑर्गनाइज सेक्टर काढायचं आहे. त्यामुळे चांगले कॉर्पोरेट सेक्टर याच्यात येतील आणि याच्या पुढे घरं जी आहे जगभर रेडी पोझिशनच विकली जातात, कायद्याने नाही, नॅचरल. जशी कार शोरूममध्ये रेडी मिळते, फ्रीज शोरूममध्ये रेडी मिळतो, तसं जगात कुठेही जा. आम्ही अमेरिकेत काम करतो, बुकिंग हा प्रकारच नाही आहे. हा बेडन नव्हता, भस्मासूर राक्षस 1980 साली जन्माला आला आणि आजपर्यंत त्यांनी बुकिंगच्या पैशातनं म्हणजे तुमच्या फ्लॅटवाल्यांच्या पैशातनं बिल्डिंग बांधली. ते दिवस आता गेले, रेरा ॲक्ट आला, यात चूक काहीच नाही, जगात कुठेही असं नाही. आणि नॅचरली आता रेडी पोझिशनकडे घरं घेऊ, आता फ्लॅटच्या किमती वाढणार नाही. पूर्वी मध्यमवर्गीय घर का घ्यायचा, कारण की बुकिंगला समजा 3,000 रुपये रेट असेल तर ताब्याला तो 4,500-5,000 व्हायचा, आपले 1,500 फूट वाचणार आहे म्हणून तो बुकिंगच्या मागे लागायचा. आता काय होणार आहे, आत्ताही रेट 3,000, 2 वर्षांनी रेट 3,000, कदाचित 100 रुपये कमी होईल, वाढणार नक्की नाही. मग का घेऊ, या भावनेने बुकिंग बंद झालं. आम्हाला पहिला फटका मंदीचा बसला. एप्रिलमध्ये ह्या मंदीमध्ये बुकिंग आमचे कॅन्सलेशन खूप झाले, कारण याच्यापुढे रेडी पोझिशनची घरं घेतली जातील, बुकिंगमध्ये काही अर्थ नाही. तिथनं कॅन्सलेशन ऑफ फ्लॅटचं खूप सुरू झालं. दुसरा फटका बसला की आता काय करायचं. तेवढ्यात माझा 25 मेला ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट नंतर पहिली अफवा होती, पहिल्या तासात DSK गेले. अमेरिकेत अफवा होती, DSKच्या डोळ्यात काचा गेल्या, त्यांचे दोन्ही डोळे गेले. काय वाटेल ते अफवा, सोशल मीडियाचा फायदे तोटे दोन्ही आहेत. आणि काय अफवांना मी तिथं हॉस्पिटलमधनं प्रतिक्रिया दिली की ती टेप माझी केली की नाही मी जिवंत आहे, काही घाबरू नका, मला काही झालं नाही आणि आज तुमच्यासमोर जिवंत आहे, मी उभा आहे. ओके, माझा हात मोडला पण तो लोखंडी झाला, चांगला झाला, उलट लोखंड आला हातामध्ये. सो नॅचरली की आज आम्हाला तो ॲक्सिडेंट नंतर फटका काय झाला, सगळे मध्यमवर्गीय ज्यांच्या जीवावर मी राज्य केलं इतके वर्ष, ते सगळे अबो सिनियर सिटीजन आहेत किंवा नवीन आलेले काही लोक आहेत. ते घाबरले, अरे DSK गेला, पैसे कोण देईल आपले. आणि अशा प्रकारे बरोबर 25 मेचा ॲक्सिडेंट हा 1 जूनपासून रिफंडचं प्रमाण वाढलं. आधी फ्लॅटचं बुकिंग कॅन्सल झालं, फ्लॅटचं सेल कमी झाला, रिकव्हरी कमी झाली आणि आता सगळे FD होल्डर परत पैसे मागायला लागले. म्हणजे असं नाही की लाईन लागली, सर आमच्यात वहिनी किंवा सर आमच्या तुमच्याकडे 10 लाख आहेत, गुडघ्याचं ऑपरेशन आहे 2 लाख द्या ना, लग्न आहे 5 लाख द्या ना, मुलाच्या फीला 1 लाख द्या ना. आम्ही मग त्या संपूर्ण जानेवारी 16 पासून FDचा फ्लो कमी झाला होता. जून ते साधारणतः ऑक्टोबर या सगळ्या पिरियडमध्ये आणि संबंध त्या वर्षभरात आम्ही व्याज आणि मुद्दल मिळून लोन आणि FDचे 200 ते 250 कोटी रुपये परत केले की वाटलं तुम्हाला विश्वास द्यावा. आम्हाला वाटतं की ही गळती थांबवावी, तुम्ही परत मागून नवीन आणून द्याव्यात, पण नवीन या वातावरणात कोणी आणून देईना आणि आहेत ते गेले. म्हणजे 200 ते 250 कोटी गेले कुठनं, जे साईटला पैसे पाठवायचे, साईटला पैसे पाठवले तर ते साईटला गवंड्याला द्यायचे, सिमेंटला द्यायचे, स्टीलला द्यायचे, ते आम्ही तुम्हाला परत दिले. आम्ही म्हटलं तुम्ही आता 1-2 महिने थांबाल, परत घ्याल, माझी परीक्षा घ्याल आणि परत घेतलेले पैसे परत आणून द्याल मला. पण तुमच्याकडनं ते परत येणं नाही शक्य झालं. त्याचं कारण नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी आली. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 महिन्यामध्ये नुसता रिफंड. आता ऑक्टोबर दिवाळीनंतर सगळी परिस्थिती सुधरेल, नोव्हेंबरला पैसे परत येतील. तर काय झालं, नोटाबंदी आली, सगळे घाबरले. आता तर फ्लॅटच्या किमती निम्म्या होणार. जिथे आम्ही फ्लॅट रिकव्हरी डिपार्टमेंट बंद केलं की हप्ता मागायला जावं, लोक म्हणायचे साहेबांना माहीत नाही का नोटाबंदी पैसे कुठे मिळतात बँकेतनं, तर कॅन्सल करा नको असेल तर. अशा प्रकारे नोव्हेंबर आणि डिसेंबर नोटाबंदीत गेला. बघा संकट एक एक, मंदी, बुकिंग कॅन्सलेशन, ॲक्सिडेंट, FDवाले परत पैसे मागतायत, मग नोटाबंदी. तिथनं सुटावं, जानेवारी महिना उजाडला आणि कोणी FD होल्डरनी काढलेली माझी व्हिडिओ व्हायरल झाली की DSK बुडालंय, DSK बायकोवर, तर कुठे बुडालं, संबंध अफवा. अविनाश भोसलेने DSKचं सगळं साम्राज्य विकत घेतलं, किती छान झालं असतं विकत घेतलं तर, कोणी विकत घ्यायला येत नाही. आणि नॅचरली हे सगळं झाल्यानंतर काय झालं, फ्लॅट कॅन्सलेशन वाढलं. आता जवळजवळ माझ्या आता 21 साईटपैकी 13 साईट आज ऑलमोस्ट टॉप झाल्या. का झाल्या, तिथले पैसे पाठवायचे तुमच्याकडे पाठवले. फ्लॅट विकून पैसे नाही, फ्लॅटची रिकव्हरी नाही, नवीन विक्री होत नाही. हे 200-250 कोटी पाठवले, ते कसे पाठवले, घ्या DSKनं साईटवर पाठवल्याची यांना तुम्हाला द्या. किंवा टोयोटोमध्ये मध्येच फोन करता, अरे कोणीतरी 5 लाख मागतंय, त्याच्या घरात लग्न आहे किंवा त्याच्याकडे हॉस्पिटल आहे, टोयोटो 5 लाख पाठव रे, त्यांनाही आजारी पाडून टाकलं आम्ही. अशा प्रकारे टोयोटाने आम्हाला मदत केली पण त्यांनाही आजारी पडलं. याला म्हणतात वर्किंग कॅपिटल सगळं माझं संपून गेलं आणि आज ती लढाई लढतोय. आज माझ्या 13 साईट, तुम्हाला हिशोब देतो मित्रांनो, आज 13 साईट आहेत, त्याचं टोटल सेलेबल एरिया 48 लाख फूट आहे.
हे 48 लाख फूट बांधायला 1600 कोटी लागणार होते. त्यातले 500 कोटी खर्च झालेत ऑलरेडी साईटवर. गेल्या वर्षभरात नवीन खर्च काही नाही त्या साईटवर केलेला, जो करायचा आहे. 1100 कोटी अजून तिथे टाकायचे. 1100 कोटी टाकले. जर मी ज्या वेळेला हे 48 लाख फुटाच्या साईटमधनं टोटल सेल जवळजवळ 3700 कोटीचा आहे, त्यातले 500 कोटी रिकव्हरीतनं आले आहेत. हे थोडे आणि आज 3200 कोटी यायचे आहेत. 3200 कोटी कधी येतील? जर मी 1100 कोटी टाकल्या तर. 1100 कोटी एका महिन्यात टाकायचे का? नाही, येत्या वर्षभरात. गेले वर्षभर साईटमध्ये येत्या वर्षभरात टाकायचे आहेत. 1100 कोटी जर मी वर्षभरात टाकले, एकदम नाही लागणार, सुरुवातीला 300 लागतील, मग थोडे थोडे लागतील, तर माझ्याकडे 3200 कोटीचे फ्लॅट येतील. 3200 कोटी वजा 1100 कोटी म्हणजे किती झाले बघा. 3200 मधनं 1100 गेले 3100 कोटी ते 2200 कोटी तरीच राहतात माझ्याकडे. आणि अवघं त्याच्यावर बँकेचे द्यायचे 600 कोटी, तरी माझ्याकडे आज पैसे राहतात 1400 ते 1500 कोटी. आणि तुमचं लोन काहीच नाहीये, मी सहज देऊ शकतो ते. पण आत्ता माझ्याकडे कॅश क्रंच आहे. अरे कुठलाही रुपया येत नाही, देर इज नो पूर्ण कॅश क्रंच. मी व्याज कुठनं द्यायचं तुम्हाला, मुद्दल कुठनं द्यायचं, कारण की माझे सगळे रस्तेच बंद केलेत. आणि अफवा व्हॅट कुठनं देऊ, इन्कम टॅक्स कुठनं देऊ, TDS कुठनं देऊ. एक तर नवरा बायको, एक तर सगळ्या स्टाफला तोंड देणं शक्य नाही. आम्ही दोघं नवरा बायको धडपडतोय. यातनं मार्ग निघेल. येस, ड्रीम सिटी आहे, मुंबईचे प्रोजेक्ट्स आहेत, बेंगलोरचे अमेरिकेचे प्रोजेक्ट्स आहेत, टोयोटा आहे, सगळ्यांना आणता येईल. पण आत्ता काय, आत्ता कागदावर चिक्कार जरी पैशाच्या प्रॉपर्टी असल्या, 100 कर्ज तर 1000च्या प्रॉपर्ट्या 10 पट आहेत. सगळ्या ग्रुपकडे जेवढ्या प्रॉपर्टी आहेत आणि पैसे आहेत त्याच्या फक्त 1 लोन आहे. तुमचं देऊ शकतो आम्ही. खरं तर तुमचं आता ड्यू पण नाही आहे, दर महिना ड्यू पण कमी आहे, पण ते ड्यू वेळेत व्याज दिलं जात नाही आणि अफवांचा पाऊस पडतो. मी सगळ्यांना भेटू शकत नाही. एकटा माणूस किती लोकांना भेटणार, फोन किती घेणार, SMS ला किती उत्तर देणार, व्हॉट्सअपला किती उत्तर देणार. रोज 500-500 SMS, 500-500 व्हॉट्सअप. हाऊ इट इज पॉसिबल? माणूस वेडा होईल. फोन कानाला लावून कानाला व्हर्टिगो होईल माझ्या. अशा प्रकारे आम्हाला काम करायला वेळ मिळाला पाहिजे. दिवसभर नवरा बायको तुमच्या समोर आम्ही बसून राहतो आणि सारखं दयामाया मागतो, अरे सांभाळा म्हणतो. आम्ही काय उर्मट नाही. आम्ही कधी कुठे बघा ते बॉक्सर का बंपर काय म्हणतात, काय असतात का त्याला, काय म्हणतात ते, बाउन्सर नाही. आम्हाला काही भीती नाही. तुम्ही आमचे अन्नदाते आहात. आम्ही कोणाला काही घेऊन बसत नाही. आम्ही तुमच्या अन्नदात्यांची प्रार्थना करतो. सकाळपासून रात्रीपर्यंत या प्रार्थनेमध्ये डिप्रेशनला जातो. नवीन आयडिया आणू, कुठनं बांधकाम करू, कुठनं खूप प्रॉपर्ट्या पडल्यात. एकच विनंती, मला प्लीज, सगळ्यांना 1000 वेळा सांगितलंय की तुम्ही एकच विनंती, मला थोडी शांतता द्या. व्याजाची सायकल 5-5 महिने लेट चालली, एखादा महिना पुढे मागे झाली, घाबरून जाऊ नका. मुद्दल जे आहे ते 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष मला रिन्यू करून द्या. 1 वर्षाचं ऑलरेडी मी आव्हान केलं, 1 वर्ष मिनिमम रिन्यू करून द्या. मी हे सगळं करतो. याच्याशिवाय आम्ही लवकरच पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये एक स्कीम आणतोय. त्या स्कीमच्या आधारे आम्ही तुम्हाला काही परत पैसे द्यायच्या काही योजना मांडतोय. त्याच्या आधारे मला काहीतरी करता येईल. मला एकच सांगणं व्हिडिओच्या आधारे, घाबरू नका. खूप प्रॉपर्टी आहेत, मी जिवंत आहे, माझ्या अंगात ताकद आहे, माझी बायको माझ्यापेक्षा हुशार आहे, स्टाफ डिवोटेड आहे. आज स्टाफ डिवोटेड आहे. सॅलरी कमी मिळते, नाही मिळते, तरी बिचारे काम करतात, कुठे जात नाही. सगळं ऑफिस लढाई लढत आहे. आणि मला माहिती आहे दिवाळीमध्ये कंपनी बाहेर पडलेली असेल, लगेच तुम्हाला दिवाळीला पैसे नाही मिळायचे, पण आम्ही या संकटातून नक्की बाहेर पडू आणि परत प्रचंड गरुड भरारीच्या पेक्षाही भयंकर मोठी भरारी घेऊन दाखवायला DS करून तुम्हाला. हा कॉन्फिडन्स आहे. पण तुमची मदत छोटीशी पाहिजे. थोडं धीर धरा, अविश्वास दाखवू नका. कुठेतरी व्हॉट्सअप ग्रुप जरूर स्थापन करा, त्यातनं पॉझिटिव्ह वेव्हलेन्स आणा. कोणीतरी DSKनं कसा धडा दाखवला, DSKनं कसं पोलिसात दिलं, DSKनं कसं हात टाकलं, या निगेटिव्ह विचारांनी सगळं वातावरण बिघडून जातं. एवढं का मी बदमाश आहे का? फसवलं तुम्हाला कधी? 1 रुपया तरी तुमचा बुडवला? कशा करता एखाद्या माणसाला 1,00,000, 2,00,000, 5,00,000 तुमचे असतील त्याच्याकरता अशा प्रकारची भाषा वापरणं शोभतं का? मी म्हणतो का तुमचे देणार नाही? मी कुठल्या कायदेशीर खेळ खेळतो का? तोंड चुकवण्यापासून, कुठल्या ऑफिस बंद आहे, तोंड चुकवतंय, भेटत नाही. तुम्ही पण माझ्याबरोबर राहा. सुखदुःखाचे साथीदार ते खरे माझे ग्राहक, ते म्हणजे देव. आणि मग तुम्ही फॅमिली मेंबर आहात. ज्या हक्काने तुम्ही माझ्याकडनं आत्ता प्रेमाने सगळं घेतलं, त्याच हक्काने मी तुमच्याकडे मागतोय. थोडा धीर धरा, जास्त धीर नाही. मी एक योजना घेऊन येतो तुमच्याकडे. अफवा बंद करा. पोलिसात जाणे, ग्रुप स्थापन करणे, एकमेकांची मतं बिघडवणे, जर असं कोणी करत असेल तर अशा प्रकारे जर कोणी पोलिसात जाऊन किंवा मतं बिघडवून किंवा कोर्टाचे केसेस लावून जर पैसे येणार असतील तर मी काय वेडा आहे का? माझ्याकडे असतील तर आधीच देईन ना. मी कशाला माझी अब्रू काढून घेईन? तुम्हाला काय मिळेल? मी उद्या जर निश्चिल करून टाकला, तुम्ही मला एका जागी बांधून ठेवलं तर मी काम कसं करणार? तुमचे पैसे कसे देणार?
छोट्याशा 1,00,000-2 लाख रुपये लोक ज्यांचे आहेत ती लोक जास्त करून हा प्रकारचा विचार करतात. तर प्लीज विश्वास ठेवा. मला माहिती आहे सिनियर सिटीजनचं माझ्याकडनं अडलंय. मी ट्राय करतोय सिनियर सिटीजनला आधी मोकळं करायचं, कसं व्याज करायचं, काय व्याजाच्या दरात काही बदल करायचे का, काही हप्त्याने तुम्हाला पैसे द्यायचे का, काही तुम्हाला फ्लॅट द्यायचे का, काही तुम्हाला प्लॉट द्यायचे का, असे खूप मार्ग करून आम्ही येतोय. आणि एक साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही तुमच्याकडे एक अतिशय सुंदर प्रपोजल घेऊन येऊ की ज्यांनी तुम्हाला समाधान होईल. मीन व्हाईल घाबरू नका. ते घाबरतात त्याला शब्द द्या. DSK पळून जात नाहीये. तुमचे पैसे मिळणार आहेत, 500% मिळणार आहेत. तोच DSK आहे. आज ग्रुप आहे, ग्रुपमध्ये आज चिकार बिझनेस आहे. कुठे काही पोटातलं पाणी हलणार नाही. पण येस, एव्हरी डे इज नॉट ए संडे. आज शांतता आहे. महिन्यातनं एकदा अमावस्या आहे, ती माझ्याकडे ती खूप दिवस टेकली 24 तासाच्या ऐवजी, पण ते निघून जाईल. त्यालाही शेवटी आहे. माझं आणि देवाचं युद्ध चाललं. देवाला हारून दाखवतो की नाही बघा, कारण की तुम्ही माझ्याबरोबर आहे. देव वाईट नाहीये. त्या देवाच्या हृदयात कोणीतरी दानव घुसलाय. तो माझी अग्निपरीक्षा बघताय. बघ रे, बाहेर पडतो की नाही बघ. प्लीज सांभाळा. थँक्यू.